पाथर्डीमध्ये चैत्र अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरती दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या प्रसंगी मायंबा येथे देवस्थान समितीतर्फे सुयोग्य नियोजन करण्यात आलं होतं। अमावस्येनिमित्त सर्व नाथभक्त मढी मायंबा वृद्धेश्वर या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात। चैत्र अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरती मच्छिंद्रनाथ समाधी दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांमधून हजारो भाविकांनी गर्दी केली होती। 12च्या आरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। भाविकांचे गर्दीने मच्छिंद्रनाथ गड हा अगदी फुलून गेला होता। अमावस्येनिमित्त पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, पनवेल आणि मराठवाड्यामधून भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। अमावस्येनिमित्त येणारे सर्व नाथभक्त मढी मायंबा वृद्धेश्वर या ठिकाणी दर्शन घेतात। मायंबा येथे देवस्थान समितीतर्फे सुयोग्य नियोजन करण्यात आलं। उन्हाळ्याची तीव्रता असल्यामुळे पाणी टंचाई सर्वत्र जाणवते, त्यामुळे मायंबा देवस्थान समितीच्या वतीनं योग्य नियोजन करून येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती। गडावरती नवनाथ पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून 27 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनानं त्याची सांगता होणार आहे। या ठिकाणी माजी मंत्री सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तनिवास, दर्शनबारी, भव्य पार्किंग आदीसह विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत। दर्शनबारीचेही काम अंतिम टप्प्यात आहे। मढी वृद्धेश्वर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते। मढी येथे अतिक्रमणामुळे भाविकांना मोठा त्रास झालाय। भक्तनिवास चौकामध्ये रिक्षा मनमानी पद्धतीने रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या होत्या, त्यामुळे वाहनांची मोठी कोंडी झाली होती। वृद्धेश्वर येथे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी भाविकांसाठी योग्य नियोजन केल्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय। मायंबा दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे अध्यक्ष दादासाहेब चितळे आणि सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी स्वागत केलंय। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।